नरडाणा येथील गावाजवळील खोपडे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या एका अपघातात शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील काका पुतण्यासह वर्षी येथील एक जण असे एकूण 3 जण जागीच गतप्राण झाले। आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास शिरपूरहून नरडाण्याकडे येणारे वर्षी येथील सुधाकर श्रावण बडगुजर यांनी त्यांच्या दुचाकी वाहनाचा वेग नरडाणा गावाकडे येण्यासाठी कमी केला। त्याचवेळी त्यांच्या मागे येणाऱ्या गणेश ज्ञानेश्वर माळी राहणार वाघाडी शिरपूर व त्यांच्या मागे बसलेला त्यांचा पुतण्या सुमित देविदास माळी राहणार वाघाडी शिरपूर यांची दुचाकी बडगुजर यांच्या दुचाकीवर आदळली। याचवेळी मागून भरधाव वेगाने येणारी डंपर गाडी क्रमांक MH48 AG 5966 या गाडी चालकाच्या वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्यांनी या दोन्ही दुचाकीवरील खाली पडलेल्या तिघांना जोराने धडक दिली। यात तिघेजण जागीच गतप्राण झाले। घटनास्थळी नरडाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी तात्काळ धाव घेतली। आज दुपारी नाशिक परिक्षेत्राच्या ट्रॅफिकच्या DYSP कदम मॅडम, धुळे ट्रॅफिक पोलीस निरीक्षक गोपनारायण मॅडम, शिरपूर महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील यांनी आज या घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली। या ठिकाणी नरडाणा गावात येण्यासाठी सुरू असलेला रस्ता सोनगीर शिरपूर टोल संचालकांनी माती टाकून बंद करून टाकला। या अवैध सुरू असलेल्या कटामुळे अपघात होत असल्याचे शासकीय अधिकारी म्हणाले। या संदर्भात नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचे मार्गदर्शनाखाली विजय पाटील पुढील तपास करीत आहेत, तर डंपर चालक फरार झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।